लाडकी बहीण योजनेने महाराष्ट्रात न भूतो न भविष्य असा चमत्कार विधानसभा निवडणुकीत केला। निवडणुकीपूर्वी 1500 रुपये महिलांच्या अकाउंटवर येत होते, तेच आता 2100 होतील अशी अपेक्षा महिलांना असताना येणाऱ्या बजेटमध्ये आर्थिक पडताळणी करूनच पुढचा निर्णय एप्रिलमध्ये घेऊ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। लाडकी बहीण योजना बंद होते की काय अशा अफवा येत असतानाच आदिती तटकरेंनी त्यावर सविस्तर माहिती दिली की योजना बंद होणार नाही, फक्त असंख्य खोट्या कागदपत्रांची पडताळणी करूनच योजना चालू राहील अशी ग्वाही त्यांनी दिली। कुठलाही नियम न पाळता ज्या महिलांनी या योजनेअंतर्गत पैसे घेतले आहे अशांची पडताळणी होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली। 4 निकष पुन्हा पुढे येण्याची शक्यता आहे। या निकषांमध्ये तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटतील। तुम्ही भरलेला अर्ज जर या निकषांमध्ये पात्र होत असेल तरच तुमचे पैसे चालू राहतील। तर ते 4 निकष कोणते ते पुढील व्हिडिओत आपण पाहूया। व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाडक्या बहिणींनी सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचा पहिला निकष समजून घ्या। आतापर्यंत काही महिलांनी एकाच कुटुंबात किती पण महिला असू द्या सगळ्यांचे अर्ज लाडक्या बहिणीला दिले, पण इथून पुढे आता सरकार एकाच कुटुंबातील फक्त 2 महिलांनाच हे पैसे देणार आहे। काही ठिकाणी एकाच कुटुंबात 20-20 हजार भेटल्याच्याही चर्चा झाल्या। त्यामुळेच कुटुंबातील महिलांची मर्यादा सरकार घालू शकते। कुटुंबाची व्याख्या पाहिली तर नवरा बायको मुलगा आणि मुलगी अशी होते। मग अशा कुटुंबात 2 महिला लाभ घेऊ शकता। आता काही ठिकाणी एकत्र कुटुंब असेल तर त्यात 2 ते 3 सुना सासू सासरे अशा ठिकाणी सगळ्या महिला लाभ घेऊ शकणार आहे। दुसरा निकष हा महत्त्वाचा आहे। तुमच्या कुटुंबात 4 चाकी वाहन जर असेल तर ती महिला इथे पात्र होणार नाही। आता तुम्ही म्हणाल ट्रॅक्टर तर शेतकऱ्यांच्या घराघरात असतं, पण मग ट्रॅक्टरला यातून वगळण्यात आलंय। तुमच्याकडे कार असेल तर महिलांना याचा लाभ होणार नाही। तिसरा निकषही अगदी महत्त्वाचा आहे आणि तेवढाच किचकट पण आहे। तुमच्या कुटुंबातून कोणी इन्कम टॅक्स भरते का? जर असं असेल तर ती महिला पात्र होणार नाही। आता कुटुंब म्हणजे जी महिला या योजनेत असेल आणि तिचा पती इन्कम टॅक्स भरत असेल तर ती महिला या योजनेला पात्र नसेल। चौथा निकष आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडून तुम्हाला दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ मिळतोय का? 1500 रुपये सोडून दुसऱ्या कोणत्या योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येत आहेत का? असं जर असेल तर ती महिलाही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसेल। त्यामुळे याच्या पुढे लाडकी बहिणींनी विचार करूनच कागदपत्र पाठवूनच सगळे निकष लागू होत आहेत का याचा विचार करूनच लाडकी बहीण योजनेत अर्ज नोंदवायचा आहे, नाहीतर सरकार तुमचा अर्ज कॅन्सलही करू शकतं। लाडक्या बहिणी योजनेवर आणखी माहिती हवी असल्यास व्हिडिओवर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।